पहिली बोलिंग कोण करते या जसा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे तसा हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. पण एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आजपर्यंत या बाबतीतली फक्त चर्चा आहे वरिष्ठ पातळीवर व तसं सर्व आमदारांना घेऊन पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील यांनी या बाबतीत आम्हाला कुठेही काही सांगितलं नाही. जर आम्हाला कळालं जर काय होत असेल तर नक्कीच मीडिया समोर येऊन आम्ही या बाबतीत स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलतो. याच्यामध्ये आरोप असा होतोय जयंत पाटील आणि तुम्ही स्वतः दोघं जास्त आग्रही आहात दारासोबत आणण्यासाठी. कशासाठी? जयंत पाटील आणि तुम्ही स्वतः दोघं जास्त आग्रही आहात असं आपल्याला कुणी सांगितलं? माझा सोशल मीडिया तुम्ही बघा. तुम्ही एखादा सरकारच्या विरोधातला प्रश्न मला विचारा. जर तसं बघितलं तर सगळ्यात जास्त आक्रमक कोण असेल तो मी आहे. त्यामुळे माझे तर सगळ्यात जास्त ट्विट आहे. कसं आहे की आपण जर बघितलं गेल्या 8 दिवसामध्ये कदाचित मला असं वाटतं सगळ्यात जास्त ट्विट माझ्या असतील. एक काम करा, काँग्रेसचा ट्विट बघा, माझ्या पक्षातल्या ट्विट बघा आणि माझ्या बघा, सगळ्यात जास्त माझेच येतील असं मला वाटतं. इव्हन शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षापेक्षा जास्त. साहेबांना हा प्रश्न विचारला असता बारामतीमध्ये त्यांनी सांगितलं मला आता काही माहित नाही. पण रोहित पवारांना वाटतं का राष्ट्रवादी एकत्र यावं, म्हणजे पवार कुटुंबियांनी अजितदादांनी परत एकदा सोबत येऊन तुम्ही परत दोघांनी एकत्र यावं, रोहित पवारांना काय वाटतं? पवार साहेब एवढे अनुभवी व्यक्ती आहेत. ते जर म्हणत असतील तर मला या बाबतीत काय माहीत नाही तर मी कदाचित म्हणेल या बाबतीतनं मला काहीच समजत नाही. हे सुप्रियाताई 5 तारखेपर्यंत देशाच्या बाहेर आहेत. देशासाठी आणि देशाची भूमिका घेण्यासाठी ते या देशाच्या बाहेर विविध देशामध्ये तिथं गेलेले आहेत. त्या परत आल्यानंतर या बाबतीत स्पष्टपणे बोलतील असं मला तरी वाटतं. तर मी सुप्रियाताई येऊच तर आणि त्यांची भूमिका काय हे समजून तर आम्ही सुद्धा सगळे वाट बघत आहोत. नाही, एक तर या बाबतीतली चर्चा आमच्या बरोबर झालेली नाही. त्यामुळे याच्याबद्दल आम्हाला काय माहिती आहे हा विषय येतच नाही. सुप्रियाताई आल्यानंतर कारण साहेबांनी जबाबदारी सुप्रियाताईंवर दिलेली आहे आणि मग सुप्रियाताई जोपर्यंत येत नाहीत आणि याच्याबद्दल स्पष्टपणे बोलत नाहीत तोपर्यंत आम्हाला सुद्धा काय बोलता येणार नाही आणि सांगता येणार नाही. साहेब स्वतः म्हणले ताईंनी ठरवलं तुमच्या सगळ्यांची आहे असे सूत्रांची माहिती आहे. आता बघा ना, पवार साहेबांच्या मनामध्ये काय हे कोणाला कळत नसतं. पवार साहेब जेव्हा केव्हा एखादा निर्णय घेतात तो अनेक लोकांसाठी चमत्कारिक असतो नाही तर डोक्याच्या विचाराच्या बाहेरचा असतो. पवार साहेबांनी त्यावेळेस ते स्टेटमेंट केलं. त्यानंतर बरीच त्या बाबतीतली चर्चा झाली. जबाबदारी पुढच्या पिढीवर म्हणजे सुप्रियाताईंवर त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता सुप्रियाताई काय भूमिका घेतात हे आपल्या सर्वांना बघावं लागेल. पण पवार साहेबांची स्टाईल जर आपण बघितली राजकीय दृष्टिकोनातून एखादा विषय ते जर बोलले नाही तर त्या बद्दल एखादं वक्तव्य केलं असेल तर होत असताना वेगळंच काहीतरी होत असतं. त्यामुळे येत्या काळामध्ये या बाबतीत काय होतं हे आपल्या सर्वांना बघावं लागेल. पण पवार साहेबांना महाराष्ट्राच्या हिताचा लोकांच्या हिताचा आज कुठलाही प्रश्न तुम्ही विचारला तर त्यांच्या बाजूने उत्तर मात्र आणि भूमिका हे म्हणजे लोकांच्या बाजूची भूमिका पवार साहेब घेताना आपण सगळेजण नेहमी बघतो. मग असं म्हणावं लागेल 4 आमदार सोडून बाकीचे आमदार हे आदरणीय पवार साहेबांबरोबर भक्कमपणे आहेत आणि कुठेही भूमिका घेत असताना एक आकडा लागतो. आणि तुम्ही समजून घ्या की या अख्ख्या वातावरणामध्ये जे काय पूर्वी तिथं झालं त्यावेळी परत एकदा कुठला मोठा पक्ष
नाहीतर या सत्तेत असणारा छोटा पक्ष अजून कोणाला तरी फोडण्याचा नाहीतर आमदार चोरण्याचा प्रयत्न करेल असं मला तरी वाटतं. नाही, मग याचा दुसरा अर्थ घ्यायचा का तुम्ही अजितदादांसोबत जायला तुमचा विरोध आहे? याचा दुसरा अर्थ असा घ्यायचा की तुम्ही अजितदादांसोबत जायला तुमचा विरोध आहे आमदार म्हणून? पवार साहेब जेव्हा बोलत होते तेव्हा पक्षाची जबाबदारी ही सुप्रियाताईंवर टाकलेली आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेला मी आमदार आहे. आमच्या या देशाच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई आहे. जबाबदारी सुप्रियाताईंवर चर्चेची, निर्णयाची नाहीतर आम्हाला सांगण्याची दिल्यामुळे याच्याबद्दल नाहीतर याच्या संबंधित कुठलेही एखादं वक्तव्य करणं हे योग्य ठरणार नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. दादा, पक्षाच्या जबाबदारीपेक्षा देशाची जबाबदारी मोदी साहेबांनी ताईंवर जास्त टाकली. हो, आंतरराष्ट्रीय पातळीवर. तुम्ही जर बघितलं तर अनेक पक्षांच्या प्रमुखांवर ती जबाबदारी टाकलेली आहे. जसं की वेस्ट बेंगॉलमध्ये ममता बॅनर्जींचा जो पक्ष आहे तो मोदी साहेबांच्या विरोधात सुद्धा आक्रमक पद्धतीने बोलतो. काल परवा मोदी साहेब हे वेस्ट बेंगॉलमध्ये असताना तिथे आपल्या त्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या ज्या प्रमुख आहेत बॅनर्जी ताई, त्यांनी मोदी साहेबांच्या विरोधात वक्तव्य केलं. त्यांच्याच त्या पक्षाचे जे नेते आहेत अभिषेक, हे भारताच्या बाहेर भारताची भूमिका तिथे घेत आहेत. तसंच सुप्रियाताईंचं आहे, तसंच खाली DMKचं आहे. त्यामुळे आज हे सर्व लोक राजकारण बाजूला ठेवून भारताची भूमिका घेण्यासाठी ते सुद्धा कुठली भूमिका तर पाकिस्तान विरोधातली भूमिका आणि पाकिस्तान दहशतवादाला कशी प्रेरणा देते हे सांगण्यासाठी हे सर्व खासदार राजकारण बाजूला ठेवून भारतासाठी गेलेले आहेत. 5 तारखेपर्यंत पेशन्स दाखवावं लागेल, शांत राहावं लागेल. सुप्रियाताई परत एकदा येऊ द्या आणि मग सुप्रियाताई त्या बाबतीत काय वक्तव्य करतात हे आपल्याला सगळ्यांना बघावं लागेल. पुढे येतात, त्यांचं इथे पुण्यात आहे. अजून निर्णय घेतला गेला नाही. 10 तारखेला असेल, तो कदाचित मुंबईमध्ये असू शकतो. पक्षाचे अनेक नेते हे सगळ्या सुप्रियाताईंना पत्र लिहित आहेत, साहेबांना पत्र लिहित आहेत की राष्ट्रवादी आपण कशी वीक होत चालली, आपण अजितदादांसोबत जायला हवं. मध्यंतरी साहेबांनी सुद्धा अनऑफिशियली असं सांगितलेलं आहे की बरेच आमदार हे स्वतः सांगतात की अजित पवारांच्या संपर्कात आहेत, काही कामानिमित्ताने जातात. त्यांनी देखील इच्छा व्यक्त केली की अजितदादांसोबत जायला हवं. आता निर्णय सुप्रियाताईंवर आहे. तुम्ही देखील पक्षाचे नेते आहात, जबाबदारी, तुम्ही देखील कमिटी मेंबर आहात. तुम्ही काय सल्ला द्याल? ते पत्र जर तुम्ही दिलं असतं तर तुमची इच्छा आहे का अजित पवारांसोबत जायची? एक तर पत्र कुठल्या आमदाराने लिहिलं असावं नाही तर खासदार लिहिलं असावं असं मला तरी वाटत नाही. माझी महिला अधिकारी IAS असू द्या, नाहीतर महाराष्ट्र कॅडर, नाहीतर MPSCच्या एखाद्या व्यक्तीला ज्याचा थोडासा बॅकग्राऊंड चेक करून कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर त्यांचे संबंध नसावेत अशा व्यक्तीला जर तिथं बसवलं तरच महिलांना न्याय तिथे मिळू शकतं. नजीकच्या काळामध्ये, खास करून गेल्या 10 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर तिथे असणारे जे अध्यक्ष आहेत, तिथे असणारे जे पदाधिकारी आहेत, स्वतः आपण एका पक्षातला असल्यामुळे त्यांना असं कुठेतरी वाटतं की महिला आयोग सुद्धा आपल्या पक्षाची एक अजून एक्सटेंडेड बॉडी आहे आणि त्या महिला आयोगाला पक्षाचंच एक डिपार्टमेंट असल्यासारखं जर कोणी चालवत असेल तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे या अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दा मांडणार आहोत की तिथं सिलेक्टिव्ह, नाहीतर अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला बसवण्यापेक्षा मागे काय क्रेडेन्शियल्स आहेत का याचा एक अभ्यास करून एक काहीतरी नियमावली बनवावी लागेल आणि त्या नियमावली बसणाऱ्या लोकांनाच महिला आयोगाच्या अध्यक्ष बनवल्या गेल्या पाहिजे. आणि इतरही अध्यक्ष जे असतील, जसं की चाइल्ड हेल्थ त्याचा सुद्धा एक वेगळा आयोग आहे, त्याला सुद्धा तशाच पद्धतीने बॅकग्राऊंड चेक करून लोकांना बसवावं. राजकीय लोक आले तर तिथं राजकारण होणारच, त्यापेक्षा राजकारणच नको. तिथं अधिकारी, माजी अधिकारी, नाहीतर न्यायाधीश, माजी न्यायाधीश ते सुद्धा महिला, त्यांना तिथे संधी द्यावी असं आम्हा सगळ्यांना वाटतं. राजीनामा घ्यायचा नाही घ्यायचा आजच्या प्रक्रियेप्रमाणे
सत्ताधाऱ्यांचा तो विषय आहे. पण ज्या पद्धतीने काही गोष्टी गेल्या काही काळामध्ये झालेल्या आहेत, जिथं खऱ्या अर्थाने भूमिका घ्यायची जरूरत होती तिथं अध्यक्षांनी दुर्दैवाने भूमिका घेतली नाही. पक्षाची भूमिका पहिली बघितली. हे सगळं बघितल्यानंतर आणि मीडियाच्या माध्यमातून लोकांचं जनहित आणि जनमत जर बघितलं तर आजच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला, ते सुद्धा स्वतःहून दिलेला जास्त योग्य ठरेल असं मला वाटतं. असं लोकांची इच्छा आहे. एकदा राजीनामा दिल्यानंतर त्यांची भूमिका ते सातत्याने त्या ठिकाणी मांडू शकतील. पण आजच्या क्रिटिकल आणि थोडंसं इमोशनल परिस्थितीमध्ये लोकांचं ऐकावं असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. हे जे आरोप होत आहेत ते सगळे राजकारणाच्या पक्षाचे वाल्मिक करा हटवणे दादाकडे जास्त जे चुकले ते चुकले, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आता ते अजितदादांच्या पक्षाचे असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शिंदे साहेबांच्या पक्षातल्या काही लोकांची सुद्धा नावं आम्ही पुढे केलेली आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि भाजपचे सुद्धा काही नेत्यांवर काही मंत्र्यांवर तिथं आम्ही आक्षेप घेतलेला आहे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आमची भूमिका तिन्ही पक्षाच्या बाबतीतली आहे. पण पोलीस प्रशासन कारवाई करत असताना ठराविकच पक्षाच्या, ते सुद्धा मित्र पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करत असेल, याला आम्ही जबाबदार नाही. सत्तेत असणारे काही लोक कदाचित जबाबदार असू शकतील असं मला तरी वाटते. त्यामुळे कुडकुडीचं राजकारण सत्तेतले कुठले पक्षाचे प्रमुख करतायत हे खऱ्या अर्थाने अभ्यास करण्याची जरूरत आहे. मुख्यमंत्री साहेब आज माझ्या मतदारसंघामध्ये चोंडीमध्ये आहेत. काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं दर्शन आम्ही सर्वांनी मिळून केलं. मी, खासदार, आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते 12:01 अभिवादन केलं, तिथं आरती केली. मी जेव्हा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो, त्यांना विनंती केली होती, गेल्या वेळेस जे कॅबिनेट हे चोंडीमध्ये झालं होतं त्याच्यामध्ये बऱ्याच काही योजना त्यांनी जाहीर केल्या. त्या जाहीर करत असताना एक मेडिकल कॉलेज अहिल्यानगरला मिळावं यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले होते. त्याला शिक्कामोर्तब त्या कॅबिनेटमध्ये झालं. मी त्यांना विनंती अशी केली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने हे जे काही मेडिकल कॉलेज तुम्ही अहिल्यानगरला देत आहात त्याला आज जागा मिळत नाही. तात्पुरत्याप्रमाणे तुम्ही 7 वर्षांसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये ते करत आहात. तर माझं असं मत आहे, कर्जतला 100 खाटाचं, जामखेडला 100 खाटाचं, मिरजगावला 50 खाटाचं, त्याच्याचबरोबर तिथं 30-32 एकर अधिकची जमीन ही कर्जत तालुक्यामध्ये आहे, जामखेडला सुद्धा आहे. तर दुसरीकडे बघण्यापेक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्म ज्या पवित्र भूमीमध्ये झालं तिथं ते मेडिकल कॉलेज द्यावं अशी विनंती करण्यासाठी मी गेलो होतो. त्यात ते सकारात्मक होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे फायनान्स मंत्री त्यांच्याशी बोलावं लागेल, मुश्रीफ साहेबांशी बोलावं लागेल कारण ते त्या विभागाचे मंत्री आहेत, आणि पालकमंत्र्यांशी बोलावं लागेल असं ते बोलले. दादरला काही महिन्यांपूर्वी मी विनंती केली होती, मुश्रीफ साहेबांना मी भेटलो होतो, पालकमंत्र्यांना सुद्धा मी विनंती केली. सगळ्यांना असं वाटतं की ते तिथं व्हावं. विषय एवढाच आहे, आज भाषणामध्ये ते घोषणा करतात का हे आपल्याला बघावं लागेल. राहिला प्रश्न पवार साहेबांबद्दल प्रशंसा करायचा. पवार साहेबांचं कार्य राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं असल्यामुळेच ते प्रशंसा करणं हे योग्यच आहे. पण त्यांची पूर्ण जर आपण बातमी बघितली नाही तर त्यांची पूर्व इंटरव्ह्यू बघितला, कहाँ पे सच और कहाँ पे झूठ अशा पद्धतीने तो इंटरव्ह्यू तिथं आहे. सच मध्ये जर बघितलं तर पवार साहेबांची प्रशंसा, पवार साहेबांनी केलेलं काम. कहाँ पे झूठ म्हणजे त्याच्यामध्ये करप्शन थांबलं पाहिजे. ह्या ज्या काही गोष्टी मुख्यमंत्री साहेबांनी तिथं बोलल्या ते ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर मला एक त्यांचा फोटो मात्र त्या ठिकाणी दिसतो ज्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेब मध्ये बसलेत आणि आसपास असे नेते बसलेत 6 नाही तर 10 वर्ष ज्यांच्या विरोधात करप्शनसाठी मुख्यमंत्री साहेब बोलले होते, तीच लोक मंत्री म्हणून त्यांच्या अवतीभोवती बसले होते. जो आजचा नजीकचा फोटो आहे तो फोटो बघितल्यानंतर झूठ हाही विषय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येतो. इंटरव्ह्यू सुंदर होता, पण काही खऱ्या गोष्टी आणि काही खोट्या गोष्टी या इंटरव्ह्यूमध्ये दिल्या गेल्या होत्या. जी आमच्या पक्षाची भूमिका ती माझी भूमिका. 13 तारखेला फॉर्म मागे घेण्याची तारीख आहे, अंतिम तारीख. एक पॅनल हा युगेंद्र पवार, सुप्रियाताई यांच्या मार्गदर्शनाखाली झालाय असं आम्हाला तिथे कळतं.
म्हणजे एक अजितदादांच्या पक्षाचा पॅनल आहे, एक भाजपचा पॅनल आहे आणि तिसरा पॅनल हा योगेंद्र पवार आणि सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली शरदचंद्र पवार या पक्षाच्या मार्गदर्शनाखाली झालाय असं मला कळतं. 13 तारखेपर्यंत बरंच काय होणार आहे, वाट बघूया काय होतंय. पण तिथे असणारे जे सर्व शेतकरी आहेत त्यांची भूमिका आहे, कुठेतरी बदल झाला पाहिजे. आता 13 तारखेपर्यंत काय होईल हे सांगता येणार नाही. एकदा फॉर्म घेण्याची तारीख गेल्यानंतर त्याच्यावर राजकीय भूमिका नक्कीच मी तिथे घेऊ शकतो. ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, चर्चेमध्ये भावी मुख्यमंत्री आहेत चर्चेमध्ये, आणि अनेक लोकांची त्यांच्या कार्यकर्त्यांची ती इच्छा आहे. अशा व्यक्तिमत्वाने एखाद्या कारखान्याच्या इलेक्शनमध्ये सहभाग घेणं हे दिसताना थोडंसं वेगळं तिथं वाटतं. त्यामुळे फॉर्म त्यांनी भरला असला 13 पर्यंत तो फॉर्म राहील का असा प्रश्न मात्र त्या ठिकाणी माझ्यासारख्याला वाटतो. मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य केले आहे की कृषी खात्यामध्ये वसाळे गावची पाठी अजितदादांना विनंती करतो, कोकाटे नावचे जे मंत्री आहेत त्यांना कृपा करून घरी बसवा. काय बोलायचं, कुठं बोलायचं, कसं बोलायचं हे त्यांना अजिबात कळत नाही. दररोज नवीन कोट कसे घालायचे हे मात्र त्यांना माहिती आहे, पण शेतकऱ्याचा फाटका सदरा मात्र त्यांना IAS असू द्या, नाहीतर महाराष्ट्र कॅडर, नाहीतर महाराष्ट्र MPSCच्या एखाद्या व्यक्तीला ज्याचा थोडासा बॅकग्राऊंड चेक करून कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर त्यांचे संबंध नसावेत, अशा व्यक्तीला जर तिथं बसवलं तरच महिलांना न्याय तिथे मिळू शकतं. नजीकच्या काळामध्ये, खास करून गेल्या 10 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर तिथे असणारे जे अध्यक्ष आहेत, तिथे असणारे जे पदाधिकारी आहेत, स्वतः आपण एका पक्षातला असल्यामुळे त्यांना असं कुठेतरी वाटतं की महिला आयोग सुद्धा आपल्या पक्षाची एक अजून एक्सटेंडेड बॉडी आहे आणि त्या महिला आयोगाला पक्षाचंच एक डिपार्टमेंट असल्यासारखं जर कोणी चालवत असेल तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे या अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दा मांडणार आहोत की तिथं सिलेक्टिव्ह, नाहीतर अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला बसवण्यापेक्षा मागे काय क्रेडेन्शियल्स आहेत का याचा एक अभ्यास करून एक काहीतरी नियमावली बनवावी लागेल आणि त्या नियमावली बसणाऱ्या लोकांनाच महिला आयोगाच्या अध्यक्ष बनवल्या गेल्या पाहिजे. आणि इतरही अध्यक्ष जे असतील, जसं की चाइल्ड हेल्थ त्याचा सुद्धा एक वेगळा आयोग आहे, त्याला सुद्धा तशाच पद्धतीने बॅकग्राऊंड चेक करून लोकांना बसवावं. राजकीय लोक आले तर तिथं राजकारण होणारच, त्यापेक्षा राजकारणच नको. तिथं अधिकारी, माजी अधिकारी, नाहीतर न्यायाधीश, माजी न्यायाधीश ते सुद्धा महिला, त्यांना तिथे संधी द्यावी असं आम्हा सगळ्यांना वाटतं. राजीनामा घ्यायचा नाही घ्यायचा आजच्या प्रक्रियेप्रमाणे सत्ताधाऱ्यांचा तो विषय आहे. पण ज्या पद्धतीने काही गोष्टी गेल्या काही काळामध्ये झालेल्या आहेत, जिथं खऱ्या अर्थाने भूमिका घ्यायची जरूरत होती तिथं अध्यक्षांनी दुर्दैवाने भूमिका घेतली नाही. पक्षाची भूमिका पहिली बघितली. हे सगळं बघितल्यानंतर आणि मीडियाच्या माध्यमातून लोकांचं जनहित आणि जनमत जर बघितलं तर आजच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला, ते सुद्धा स्वतःहून दिलेला जास्त योग्य ठरेल असं मला वाटतं. असं लोकांची इच्छा आहे. एकदा राजीनामा दिल्यानंतर त्यांची भूमिका ते सातत्याने त्या ठिकाणी मांडू शकतील. पण आजच्या क्रिटिकल आणि थोडंसं इमोशनल परिस्थितीमध्ये लोकांचं ऐकावं असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. हे जे आरोप होत आहेत ते सगळे राजकारणाच्या पक्षाचे वाल्मिक कराड, हगवणे, दादाकडे जास्त जे चुकले ते चुकले, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आता ते अजितदादांच्या पक्षाचे असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शिंदे साहेबांच्या पक्षातल्या काही लोकांची सुद्धा नावं आम्ही पुढे केलेली आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि भाजपच्या सुद्धा काही नेत्यांवर, काही मंत्र्यांवर तिथं आम्ही आक्षेप घेतलेला आहे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आमची भूमिका तिन्ही पक्षाच्या बाबतीतली आहे. पण पोलीस प्रशासन कारवाई करत असताना ठराविकच पक्षाच्या, ते सुद्धा मित्र पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करत असेल, याला आम्ही जबाबदार नाही. सत्तेत असणारे काही लोक कदाचित जबाबदार असू शकतील असं मला तरी वाटते. त्यामुळे कुडकुडीचं राजकारण सत्तेतले कुठले पक्षाचे प्रमुख करतात हे खऱ्या अर्थाने अभ्यास करण्याची जरूरत आहे. मुख्यमंत्री साहेब आज माझ्या मतदारसंघामध्ये चोंडीमध्ये आहेत.
काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं दर्शन आम्ही सर्वांनी मिळून केलं. मी, खासदार, आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते 12:01 अभिवादन केलं, तिथं आरती केली. मी जेव्हा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो, त्यांना विनंती केली होती, गेल्या वेळेचे कॅबिनेट हे चोंडीमध्ये झालं होतं, त्याच्यामध्ये बऱ्याच काही योजना त्यांनी जाहीर केल्या. त्या जाहीर करत असताना एक मेडिकल कॉलेज अहिल्यानगरला मिळावं यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले होते. त्याला शिक्कामोर्तब त्या कॅबिनेटमध्ये झालं. मी त्यांना विनंती अशी केली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने हे जे काही मेडिकल कॉलेज तुम्ही अहिल्यानगरला देत आहात त्याला आज जागा मिळत नाही. तात्पुरत्याप्रमाणे तुम्ही 7 वर्षांसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये ते करत आहात. तर माझं असं मत आहे, कर्जतला 100 खाटाचं, जामखेडला 100 खाटाचं, मिरजगावला 50 खाटाचं, त्याच्याचबरोबर तिथं 30-32 एकर अधिकची जमीन ही कर्जत तालुक्यामध्ये आहे, जामखेडला सुद्धा आहे. तर दुसरीकडे बघण्यापेक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्म ज्या पवित्र भूमीमध्ये झालं तिथं ते मेडिकल कॉलेज द्यावं अशी विनंती करण्यासाठी मी गेलो होतो. त्यात ते सकारात्मक होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे फायनान्स मंत्री त्यांच्याशी बोलावं लागेल, मुश्रीफ साहेबांशी बोलावं लागेल कारण ते त्या विभागाचे मंत्री आहेत, आणि पालकमंत्र्यांशी बोलावं लागेल असं ते बोलले. दादरला काही महिन्यांपूर्वी मी विनंती केली होती, मुश्रीफ साहेबांना मी भेटलो होतो, पालकमंत्र्यांना सुद्धा मी विनंती केली. सगळ्यांना असं वाटतं की ते तिथं व्हावं. विषय एवढाच आहे, आज भाषणामध्ये ते घोषणा करतात का हे आपल्याला बघावं लागेल. राहिला प्रश्न पवार साहेबांबद्दल प्रशंसा करायचा. पवार साहेबांचं कार्य राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं असल्यामुळेच ते प्रशंसा करणं हे योग्यच आहे. पण त्यांची पूर्ण जर आपण बातमी बघितली नाही तर त्यांची पूर्व इंटरव्ह्यू बघितला, कहाँ पे सच और कहाँ पे झूठ अशा पद्धतीने तो इंटरव्ह्यू तिथं आहे. सच मध्ये जर बघितलं तर पवार साहेबांची प्रशंसा, पवार साहेबांनी केलेलं काम. कहाँ पे झूठ म्हणजे त्याच्यामध्ये करप्शन थांबलं पाहिजे. ह्या ज्या काही गोष्टी मुख्यमंत्री साहेबांनी तिथं बोलल्या ते ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर मला एक त्यांचा फोटो मात्र त्या ठिकाणी दिसतो ज्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेब मध्ये बसलेत आणि आसपास असे नेते बसलेत 6 नाही तर 10 वर्ष ज्यांच्या विरोधात करप्शनसाठी मुख्यमंत्री साहेब बोलले होते, तीच लोक मंत्री म्हणून त्यांच्या अवतीभोवती बसले होते. जो आजचा नजीकचा फोटो आहे तो फोटो बघितल्यानंतर झूठ हाही विषय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येतो. इंटरव्ह्यू सुंदर होता, पण काही खऱ्या गोष्टी आणि काही खोट्या गोष्टी त्या इंटरव्ह्यू मध्ये दिल्या गेल्या होत्या. जी आमच्या पक्षाची भूमिका ती माझी भूमिका. 13 तारखेला फॉर्म मागे घेण्याची तारीख आहे, अंतिम तारीख. एक पॅनल हा युगेंद्र पवार, सुप्रियाताई यांच्या मार्गदर्शनाखाली झालाय असं आम्हाला तिथे कळतं. म्हणजे एक अजितदादांच्या पक्षाचा पॅनल आहे, एक भाजपचा पॅनल आहे आणि तिसरा पॅनल हा युगेंद्र पवार आणि सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली शरदचंद्र पवार या पक्षाच्या मार्गदर्शनाखाली झालाय असं मला कळतं. 13 तारखेपर्यंत बरंच काय होणार आहे, वाट बघूया काय होतंय. पण तिथे असणारे जे सर्व शेतकरी आहेत त्यांची भूमिका आहे कुठेतरी बदल झाला पाहिजे. आता 13 तारखेपर्यंत काय होईल हे सांगता येणार नाही. एकदा फॉर्म घेण्याची तारीख गेल्यानंतर त्याच्यावर राजकीय भूमिका नक्कीच मी तिथे घेऊ शकतो. ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, चर्चेमध्ये भावी मुख्यमंत्री आहेत चर्चेमध्ये, आणि अनेक लोकांची त्यांच्या कार्यकर्त्यांची ती इच्छा आहे. अशा व्यक्तिमत्वाने एखाद्या कारखान्याच्या इलेक्शनमध्ये सहभाग घेणं हे दिसताना थोडंसं वेगळं तिथं वाटतं. त्यामुळे फॉर्म त्यांनी भरला असला 13 पर्यंत तो फॉर्म राहील का असा प्रश्न मात्र त्या ठिकाणी माझ्यासारख्याला वाटतो. अजितदादांना विनंती करतो, कोकाटे नावचे जे मंत्री आहेत त्यांना कृपा करून घरी बसवा. काय बोलायचं, कुठं बोलायचं, कसं बोलायचं हे त्यांना अजिबात कळत नाही. दररोज नवीन कोट कसे घालायचे हे मात्र त्यांना माहिती आहे, पण शेतकऱ्याचा फाटका सदरा मात्र त्यांना तिथं दिसत नाही. परवा त्यांचं वक्तव्य होतं ढेकळाचे पंचनामा करायचा. 5 तारखेपर्यंत पेशन्स दाखवावं लागेल, शांत राहावं लागेल. सुप्रियाताई परत एकदा येऊ द्या,
आणि मग सुप्रियाताई त्या बाबतीत काय वक्तव्य करतात हे आपल्याला सगळ्यांना बघावं लागेल. वर्धमान कुठे येतात त्यांचं इथे पुण्यात आहे मुंबईत राष्ट्रवादी. अजून निर्णय घेतला गेला नाही. 10 तारखेला असेल, तो कदाचित मुंबईमध्ये असू शकतो. पक्षाचे अनेक नेते हे सगळ्या सुप्रियाताईंना पत्र लिहित आहेत, साहेबांना पत्र लिहित आहेत की राष्ट्रवादी आपण कशी वीक होत चालली, आपण अजितदादांसोबत जायला हवं. मध्यंतरी साहेबांनी सुद्धा अनऑफिशियली असं सांगितलेलं आहे की बरेच आमदार हे स्वतः सांगतात की अजित पवारांच्या संपर्कात आहेत, काही कामानिमित्ताने जातात. त्यांनी देखील इच्छा व्यक्त केली की अजितदादांसोबत जायला हवं. आता निर्णय सुप्रियाताईंवर आहे. तुम्ही देखील पक्षाचे एक नेते आहात, जबाबदारी, तुम्ही देखील कमिटी मेंबर आहात. तुम्ही काय सल्ला द्याल? ते पत्र जर तुम्ही दिलं असतं तर तुमची इच्छा आहे का अजित पवारांसोबत जायची? एक तर पत्र कुठल्या आमदाराने लिहिलं असावं नाही तर खासदार लिहिलं असावं असं मला तरी वाटत नाही. काही पदाधिकारी आहेत ते कदाचित त्या बाबतीतलं पत्र की आज आपण सत्तेत गेलो पाहिजे असं लिहिती असतील, पण त्यांचा आकडा आणि न लिहिणाऱ्यांचा आकडा याच्यामध्ये जर आपण तुलना केली तर न लिहिणारे हे जरा जास्त आहेत. त्यामुळे याच्यामध्ये जेव्हा निर्णय घेतला जाईल तेव्हा सर्व आमदार व सर्व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी तो घेतला जाईल. माझ्या बाबतीत तुम्ही बोलायचं झालं तर पदाधिकारी नाही तर एखादा आमदार विकास कामं होण्यासाठी, आपल्या मतदारसंघामध्ये निधी येण्यासाठी कदाचित काही वेळेस बोलू शकतो की आपण सत्तेत गेलेलं बरं राहू शकतं. पण शेवटी जेव्हा पक्ष फुटला होता तेव्हा पवार साहेबांबरोबर आपण राहिलो. जेव्हा नंतरच्या काळामध्ये संघर्ष करावा लागला तेव्हा आम्ही विचाराबरोबर पवार साहेबांबरोबर राहिलो. त्यामुळे पक्षाने सुद्धा एक योग्य पद्धतीचा दीर्घकालीन निर्णय जर संघर्षाचा असेल तो सुद्धा घेण्याची जरूरत आहे. त्याच्यामध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते, नवीन पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन एक दीर्घकालीन धोरण तिथं बनवण्याची जरूरत आहे. सत्तेत जायचं का नाही जायचं हे शेवटी जे आज पदाधिकारी आहेत, मी तर पदाधिकारी नाही पण आज जे पदाधिकारी आहेत आणि नेते आहेत त्यांच्या हातामध्ये तो निर्णय आहे. ते त्याबद्दलची काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल आणि ते जेव्हा भूमिका घेतील त्यानंतर आम्ही नक्कीच त्या बाबतीतली भूमिका घेताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. काहींनी जर निर्णय घेतला सोबत जायचा, तुम्हाला या निर्णयाचा आनंद होईल का नाही? विषय एवढाच आहे, मी सातत्याने तुम्हाला सांगतोय की ताईंवर खूप मोठी जबाबदारी निर्णय घेण्याची तिथे टाकलेली आहे आणि ताई पक्षाच्या प्रमुख असल्यामुळे आणि मी पक्षाचा घटक असल्यामुळे निर्णय हा साहेबांनी ताईंवर टाकल्यामुळे मी आज त्याच्याबद्दल काय बोलणं हे कुठेतरी दिशाभूल करण्यासारखं असू शकतं. आणि असे निर्णय हे ठाम पद्धतीने आणि निर्णायक पद्धतीने घ्यावे लागतात. दिशाभूल झालं तर त्याच्या वेगळ्या दिशेने कुठेतरी एखादा विषय जाऊ शकतो. त्याबद्दलची काळजी घ्यावी लागते आणि ते मला माहिती आहे म्हणून मी काळजी घेत असल्यामुळे याच्यावर जास्त भाष्य करता येईल. साहेबांनी जी बातमी अशासाठी बोलली की जयंतराव आणि तुम्ही सगळे राहिलेले आमदार घेऊन चालला होता म्हणून तिकडे आणखी मोठं पक्षाला नुकसान होणं म्हणून साहेबांनी बातमी सोडून दिली की राष्ट्रवादीचे एक गट तिकडे जाऊ शकतात. खरं काय नाही, आता तुम्ही जी भूमिका इथं मांडत आहात ती भूमिका न आम्ही ऐकली ना आमच्या कानावर आली न उडत आली. मग ती तुमच्यापर्यंत पोचली असेल तर आमच्यातलंच एक कोणतरी असेल की ज्याला असं वाटतंय नाही साहेबांनी बातमी नाही, साहेबांनी चर्चेच्या भागामध्ये चर्चेत अनऑफिशियली चर्चा होत असताना काही लोकांची अशी मागणी असं त्यांनी सांगितलं. पण ज्या पद्धतीने तुम्ही इथं सांगत आहात ज्याच्यात माझं नाव, जयंत पाटलांचं नाव तिथं तुम्ही घेत आहात तर तुम्हाला कुणीतरी असा एक व्यक्ती आहे, पवार साहेब सोडून, सुप्रियाताई सोडून, जयंत पाटील साहेब सोडून, मी सोडून, जे मुद्दा म्हणून आणि ते कदाचित आमच्या पार्टीचं नाही आहे एवढं मात्र या ठिकाणी खरं आहे. कोण म्हणलं? कधी म्हणलं? पण विषय एवढाच आहे की दररोज 9-9:30 वाजता आपण जर लोकांना मार्गदर्शन करत असू, मराठी मीडिया जो सुज्ञ आहे, जो हुशार आहे, जो अजून सुद्धा मीडिया कशी असावी, लोकांपर्यंत कसे विषय घेऊन जावेत यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. त्यामुळे सकाळी
मीडियाच्या मदतीने आपण नक्कीच लोकांशी संवाद साधत असतात, पण संवाद साधत असताना माझं एक विनंती आहे की भाजपबद्दल तुम्हाला बरंच काय माहिती असू शकतं का, भाजपबरोबर तुम्ही राहिलेला आहात, पवार साहेबांना तुम्ही तिथं ओळखता, पक्षाला तिथं ओळखता, जी गोष्ट होतच नाही, जी गोष्ट चर्चेतच नाही त्याबद्दलची उगाच चर्चा करून गढूळ पाणी, डबकं आणि गटराचं पाणी असे सुंदर नावं जी कदाचित आपल्याला योग्य वाटतात, अशी सुंदर नावं अशा विषयाला न देता या विषयावर बोलण्यापेक्षा जे काम तुम्ही करत आहात, भाजपच्या विरोधात बोलत आहात, लोकांच्या बाजूने बोलत आहात, तेच तुम्ही कंटिन्यू केलं. आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर त्या बाबतीत आहोत. पण मला असं वाटतं की अशा पद्धतीने ज्याला आपण लूज टॉक म्हणतो हे तरी मीडियासमोर होऊ नये अशी विनंती सर्वच नेत्यांनी त्या ठिकाणी घ्यावी. मी फार लहान आहे पण तरी सुद्धा ठामपणे ही भूमिका या ठिकाणी मी मांडू शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत राष्ट्रवादीचे आणि तर स्वबळाची भाषा ती तयारी चांगल्या पद्धतीने चालू आहे, पण अजून चांगल्या पद्धतीने चालू व्हावी यासाठी काही जबाबदाऱ्या पवार साहेबांनी ठरवल्या आहेत. पुढच्या 10 जूनच्या आणि त्या जबाबदाऱ्या त्या त्या व्यक्तीला दिल्या जातील अशी जो तिथे चर्चा आहे. त्यामुळे 10 जून नंतर रणनीती काय असावी हे पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष, आत्ताचे सर्व पदाधिकारी आणि नवीन पदाधिकारी ठरवतील आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वजण काम करू. मध्ये जी चर्चा होती बदलणार सगळे पदाधिकारी बदलणार, नावं एकदा डिस्कस झाले, त्याचं काय होणार? भारतीय भाकरी फिरवणं हा शब्द नाहीतर हे जे काही वाक्य महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर कुणी आणलं असं तर आदरणीय पवार साहेबांनी आणलेलं आहे आणि पवार साहेबांनीच हे वाक्य नजीकच्या काळामध्ये वापरलेलं आहे. लोकसभेच्या वेळेस सुद्धा आणि विधानसभा झाल्यानंतर सुद्धा आमचा विश्वास पवार साहेबांबरोबर आहे आणि साहेब जेव्हा एखादी गोष्ट बोलतात तेव्हा ती करूनच दाखवतात. 10 जूनपर्यंत वाट बघण्याची जरूरत आहे. पवार साहेब, जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताई योग्य असा निर्णय येत्या काळामध्ये घेतील असं मला तरी वाटतं. वैष्णव आगाऊ मृत्यू प्रकरणामध्ये महिला आयोगाने कर्तव्य कसून ठेवल्याचा त्याच्यावर टीका केली जाते. तुम्हाला वाटतं का महिला आयोगावर राजकीय आणि कार्यक्षम व्यक्ती असावी? माझं हेच म्हणणं आहे, महिला आयोगाचे अध्यक्ष बनवत असताना माजी पोलीस अधिकारी, न्यायाधीश, माजी महिला अधिकारी, IAS असू द्या, नाहीतर महाराष्ट्र कॅडर, नाहीतर महाराष्ट्र MPSCच्या एखाद्या व्यक्तीला ज्याचा थोडासा बॅकग्राऊंड चेक करून कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर त्यांचे संबंध नसावेत अशा व्यक्तीला जर तिथं बसवलं तरच महिलांना न्याय तिथे मिळू शकतं. नजीकच्या काळामध्ये खास करून गेल्या 10 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर तिथे असणारे जे अध्यक्ष आहेत, तिथे असणारे जे पदाधिकारी आहेत, अजितदादांना विनंती करतो, कोकाटे नावचे जे मंत्री आहेत त्यांना कृपा करून घरी बसवा. काय बोलायचं, कुठं बोलायचं, कसं बोलायचं हे त्यांना अजिबात कळत नाही. दररोज नवीन कोट कसे घालायचे हे मात्र त्यांना माहिती आहे, पण शेतकऱ्याचा फाटका सदरा मात्र त्यांना तिथं दिसत नाही. परवा त्यांचं वक्तव्य होतं ढेकळाचे पंचनामा करायचा का? अहो, जो कांदा निघालाय शेतामध्ये तिथे ठेवला होता आणि तिथं पावसाने खालून पाणी येऊन जर तो कांदा खराब होत असेल तर त्याचे पंचनामे तर झाले पाहिजेत, वेगळं धोरण आलं पाहिजे. त्यांच्या जिल्ह्यामध्ये 7-8 हजार हेक्टर जमीन आज नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 40,000 हेक्टर. त्याच्या आधी ते म्हणतात की शेतकरी काय करतो, तो पैसा घेतो आणि लग्न करतो. ज्या माणसाला माणुसकी माहीत नाही अशा व्यक्तीला तुम्ही मंत्रिपद दिलेलं आहे, त्यापेक्षा त्याला तुम्ही घरी बसवा, त्याला ट्युशन लावा. अनेक इच्छुक उमेदवार आहेत जे मंत्री व्हायला तयार आहेत तुमच्या पक्षातून, त्यांना तिथं संधी द्या आणि एक चांगला क्लास या कोकाट्यांसाठी लावून द्या, ज्यात माणुसकी काय अशी इथून सुरुवात करा आणि मग नंतर मंत्रिपद कसं ते भुषवायचं हे त्यांना त्या ठिकाणी शिकवलं जाईल. आरोग्याचा विषय, त्यांना आरोग्याची अडचण आहे असं आम्हाला समजतंय आणि ती अडचण दूर करण्यासाठी विपश्यना जर करून करत असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी इच्छा या ठिकाणी आमदार म्हणून, कारण आम्ही एकत्रित काम केलेलं आहे, मी त्या ठिकाणी करतो. दादा
तुम्ही आधारित टीका करताना दिसता, आरोप पत्रकार त्यांचा पैसा स्पॉन्सरशिप घेतली. आरोप तुम्ही जर माझे बघितले तर डायरेक्ट मी कुठेही आरोप तिथे केलेला नाही. मित्र पक्षाने कदाचित आरोप केलेले आहेत. जेव्हा मध्ये एक विषय झाला होता तेव्हा सुद्धा भूमिका घ्यायची वेळ आली होती. एक इंडस्ट्रियलिस्ट म्हणून या देशामध्ये नोकरी देणारी एक कुठली कंपनी असेल ज्यामध्ये अनेक येतात, अडाणी सुद्धा आहे, आणि अडाणीच्या बाजूने भूमिका तिथे घेतली होती. जोपर्यंत एखादा विषय सिद्ध होत नाही, ॲलिगेशन सिद्ध होत नाही, तोपर्यंत मला तरी वाटतं की त्या कंपनीला अधिकारे IPL मध्ये सुद्धा स्पॉन्सरशिप देण्याचा, WMPL मध्ये सुद्धा स्पॉन्सरशिप देण्याचा, इतर स्पोर्ट्सला सुद्धा तिथं सहकार्य करण्याचा. त्यामुळे त्यांच्यावर ॲलिगेशन झाले असले तरी ते प्रूव्ह झालेले नाही. त्यामुळे इथं त्यांनी का सहकार्य केलेलं आहे तर क्रिकेटसाठी आणि खेळाडूंसाठी आहे. ते जर सहकार्य तिथं केलं जात असेल, मी राजकीय व्यक्ती या असोसिएशनचा अध्यक्ष असलो तरी मला कुठेही अधिकार नाही की राजकारण या असोसिएशनमध्ये आणायचा. त्या पैशाचा वापर हा क्रिकेटसाठी तिथं केला जातोय. त्यामुळे अध्यक्ष म्हणून मी राजकीय कपडे काढून ठेवलेले आहेत. इथं मी भूमिका आमच्या असोसिएशन तिथं घेत आहोत. असोसिएशनला त्या पैशाची जरूरत होती, क्रिकेटला होती, आणि ती मदत त्या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे. राहुल गांधीजी जेव्हा एखाद्या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होती, नाहीतर एखाद्या अराजकीय संघटनेचे अध्यक्ष होती, त्यावेळी त्यांची भूमिका काय असेल हे आपल्याला बघावं लागेल. पण या देशाचे विरोधी पक्ष नेता आहेत, ते मोठे नेते आहेत, त्यांच्याकडे काय गोष्टी जास्त लवकर नाही जास्त डिटेलमध्ये असतील ते त्यांची भूमिका तिथं घेत आहेत. पण आमच्याकडे जी माहिती आली त्याच्यावर मी बोलत असतो. पण माझ्याकडे आलेल्या माहितीवर भूमिका मी जी घेतली ती माझी भूमिका आहे. अध्यक्ष म्हणून अराजकीय भूमिका घेणं हे फार महत्त्वाचं आहे, जे मी या ठिकाणी घेत आहे. ही काय केलं? आदल्या दिवशी आम्ही जयंती कुठेही साजरी केलेली नाही. गेले 5 वर्ष रात्रीच्या 12 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी या देशामध्ये अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला. तसंच चोंडीमध्ये जे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. त्या मंदिरामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून पूजा करतो. पूजा झाल्यानंतर 12:01 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्यासमोर नतमस्तक होतो. त्यांच्या वास्तूसमोर तिथं आम्ही वंदन करतो. याच्यात वेगळी भूमिका काय? आणि तुम्ही माझ्याबद्दल होता काल 12:01 जसं मी तिथं होतो तसं खासदार सुद्धा होते आणि आमच्या दोघांबरोबर पडळकर सुद्धा होते. उद्या जाऊन मंत्री बनणार आहेत ते. मग याच्यात तुम्ही माझ्याबद्दल बोलताय, मग गोपीचंद पडळकर बद्दल सुद्धा तुम्ही तिथं बोलावं. पण नाही, पक्षाचे प्रमुख तिथं आलेले आहेत भाजपच्या, आणि जे पक्षाचे प्रमुख आज राज्याचे आहेत त्यांच्या जवळ गोपीचंद पडळकर फार जवळचे आहेत. त्यांच्याबद्दल ते बोलणार नाही, आमच्याबद्दल मात्र बोलतील. पण मला त्यांना एवढंच सांगायचंय, 5 वर्ष झालं तिथं आम्ही ही जयंती साजरी करत आहोत. तिथे येणारा प्रत्येक व्यक्तीला सेवा म्हणून प्रसाद आपण तिथं देत असतो, जेवण तिथं देत असतो. त्यांनी राजकीय भूमिका घेण्यापेक्षा 5 वर्ष तुम्ही ज्या जिल्ह्याचे तिथं पालकमंत्री आहात, तुम्ही तिथं लोकांसाठी काय केलंय, तिथं विकास व्हावा यासाठी तुम्ही काय केलेलं आहे हे कुठेतरी लोकांना तुम्ही सांगावं. म्हणजे तुमचं सपाट आणि बाकीचं जर बरं आहे, तुम्ही त्या ठिकाणी सगळं सांगत आहात. त्यामुळे उगाच राजकीय भूमिका त्यांनी सुद्धा तिथे घेऊ नये. आश्चर्य वाटलं त्यांच्याकडे ही भूमिका तिथं पुढे आलेली आहे. मराठी अस्मिता टिकावी यासाठी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी एक पक्ष स्थापन केला, त्याला आपण शिवसेना म्हणतो. 2 शिवसेना आज असल्या, एका शिवसेनेचे प्रमुख हे उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि दुसरी जी शिवसेना ते शिंदे साहेब आहे. तुम्ही म्हणता DNA तुमचा एक असेल तर मग त्यावेळेस तुमचे जे प्रताप सरनाईक साहेब, जे तुमचे मंत्री आहेत, तुमच्या पक्षाचे मोठे नेते आहेत, आज तुमच्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेत आहेत, मराठी माणसांच्या विरोधात घेत आहेत, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार याच्याकडे शिंदे साहेबांकडे आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे.
का महानगरपालिकेचं इलेक्शन येते म्हणून तुम्ही वेगळी भूमिका घेत आहात आणि जे नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांची मतं तुम्हाला मिळावीत यासाठी तुम्ही सरनाईकांना पुढे करताय असं आपल्याला म्हणायचं का? त्यामुळे शिंदे साहेब याबद्दल काय बोलतात हे आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर आम्ही याच्यावर भूमिका घेऊ.